ठेकेदारानं लावलेला फलक सांगतो उद्घाटन, तर मंत्र्यांचं फेसबुक पेज सांगतंय भूमिपूजन. यात नेमकं कोण खरं आणि कोण खोटं असा प्रश्न जनतेला पडलाय. पेठ तालुक्यात माळेगाव शाळा ते आमडोंगरा या रस्त्याची सुधारणा करण्याचं काम 2 वर्षापूर्वीच हाती घेण्यात आलं. काम पूर्ण झालं आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात उद्घाटनही झालं असा दावा सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या उपअभियंत्यांचा आहे. 300 ते 400 लोकांच्या पंक्तीही त्यावेळी उठल्या होत्या म्हणे. अर्थात हा दावाही त्यांचाच आहे. पण खरोखरच रस्त्याची सुधारणा झाली का, हा खरा प्रश्न आहे. रस्त्याच्या कडेला कामासंदर्भात फलक लावलेला दिसतो. त्यावर कामाचं नाव, ठेकेदाराचं नाव, अंदाजित रक्कम वगैरे वगैरे सारीच माहिती लिहिलेली आहे. मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा हेही ठळक अक्षरात लिहिलेलं दिसतं. फलकावर 15 फेब्रुवारी 2025 अशी तारीख देखील दिसते. 16 फेब्रुवारी 2025 या तारखेला झिरवाळ यांच्या फेसबुक पेजवर जलजीवन मिशन, हुतात्मा स्मारक, रस्ते अशा विविध कामांचं भूमिपूजन झाल्याचं लिहिलंय. त्यात या आमडोंगरा रस्त्याच्या कामाचाही उल्लेख आहे. म्हणजे आदल्या दिवशी कार्यक्रम झाला, त्याचं फेसबुक पेजवर दुसऱ्या दिवशी अपडेशन करण्यात आलं, असाच त्याचा अर्थ निघतो. जर मंत्र्यांचं फेसबुक पेज ध्यानात घेतलं तर काम सुरू झालं असा अर्थबोध होतो. फलकावरचा मजकूर खरा मांडला तर काम पूर्ण झालं. आता प्रश्न निर्माण होतो तो सत्य असत्यतेचा. फेसबुक पेजवर भूमिपूजन म्हणून ज्या कामांचा उल्लेख आहे त्या जलजीवन मिशन सारखी कामं आजही अपूर्ण आहेत. म्हणजे मंत्र्यांनी त्यावेळी भूमिपूजन केलं हे स्पष्ट होतं. म्हणूनच काम पूर्ण झाल्याचं उपअभियंता सांगत असेल तर मग इतर कामं अपूर्ण असताना या रस्त्याचंच काम कसं पूर्ण झालं असा प्रश्नही निर्माण होतो.